प्रॅक्टिस रोड आहे. तिथे एका महिलेची बॉडी मिळालेली होती आणि त्या दिवशी मोठ्या प्रमाणावर पाऊस वगैरे होता, पाणी वाहत होतं आणि आय थिंक तिथल्या शेजारची नाली ही ओव्हरफ्लो होऊन तिथून वाहत होती. तर सुरुवातीला असं वाटलं की ही बॉडी मे बी वाहून आलेली वगैरे असेल, कारण मोठ्या प्रमाणात फ्लड सारखं तिथं त्या रस्त्यावरून वाहून गेल्यासारखं हे झालेलं होतं. परंतु तिथे व्यवस्थित ते बॉडीचं निरीक्षण केल्यावरती लक्षात आलं की त्या महिलेच्या डोक्यामध्ये काहीतरी वार होत्या, मोठ्या 2 जखमा होत्या, इंजुरीज होत्या आणि त्या अशा पडून होण्यासारख्या नव्हत्या. त्यामुळे मग त्याच्यामध्ये मर्डर दाखल करण्यात आला. 262/2025 नुसार BNSच्या कलम 103(1) नुसार हा गुन्हा दाखल केलेला होता. आणि हा गुन्ह्यामध्ये ऍक्च्युली त्या दिवशी लाईट नव्हती, मोठ्या प्रमाणावर पाऊस होता, त्यामुळं टेक्निकल अनालिसिसच्या दृष्टीने आम्हाला ते फार अवघड होतं. कारण लाईट नसल्यामुळे सीसीटीव्ही कॅमेरे मोठ्या प्रमाणावरती तिथले सगळेच बंद होते, रस्त्याचे वगैरे कुठंच सीसीटीव्ही फुटेज मिळणं थोडंसं अवघड होऊन गेलेलं होतं. परंतु त्याच्यामध्ये जवळपास 3 दिवस अलीकडे आणि 3 दिवस नंतरच आम्ही थोडंसं तिथल्या आजूबाजूच्या भागाचं पण हे केलं, सीसीटीव्ही अनालिसिस केले. 350 ते 400 सीसीटीव्हीचा याच्यामध्ये टोटल आम्हाला अनालिसिस करावा लागला. तर त्याच्यामध्ये एक रिक्षा थोडीशी आम्हाला अंधुकशी त्या ठिकाणीपर्यंत गेलेल्याची लक्षात आली, नवले पुलाजवळून. आणि मग त्या रिक्षाचा शोध घेणं गरजेचं होतं आम्हाला. परंतु त्या लेडीचा जो मोबाईल होता त्याचं पण आम्ही अनालिसिस केलं, तर तो नांदेड सिटीला बंद झाल्याचं दिसत होतं. नांदेड सिटीच्या तिथे स्विच ऑफ झाल्याचं होतं, म्हणून आम्हाला नांदेड सिटीपर्यंत या तपासामध्ये जावं लागलं. तर तिथं ती एका ठिकाणी गेल्याचं निदर्शनास आलं आणि तिथून तिचाच मोबाईल स्विच ऑफ झालेला होता. पण तिथून ती येताना एका 2 व्हीलर वरती बसून आलेली हे लक्षात आलं. मग त्याचं सीसीटीव्ही फुटेज सगळ्यात चेक केल्यानंतर ती तिथं नवले ब्रिजवर उतरली हे लक्षात आलं. मग म्हणून त्या दुचाकी स्वराला बोलवून विचारपूस केली असता, तर त्याला सांगितलं मी फक्त तिला लिफ्ट दिलेली होते आणि ते खरंही होतं. त्यामुळे त्याला नवले ब्रिजला तिथपर्यंत तिला आणून सोडलेली होती. त्याच्यानंतर मग त्या पुढचा पार्ट आमचा हे होता की आता ती इथून त्या स्पॉट पर्यंत कशी आली. मग ज्यावेळेला हे सगळं अनालिसिस मागचं पुढचं सगळं केलं, तेव्हा असं लक्षात आलं की एका रिक्षात ती बसलेली होती. मग तिथल्या रिक्षावाल्यांकडे वगैरे पण बऱ्यापैकी चौकशी केली, ती रिक्षा कुठली असेल काय ते. आणि रिक्षाचा जो एक छोटासा फोटो मिळालेला होता त्याच्यामध्ये त्याचं एवढंच वैशिष्ट्य लक्षात येत होतं की सगळ्या रिक्षांना मागच्या बाजूला असं विंडो टाईप प्लास्टिक असतं आणि ह्या रिक्षाला ते नव्हतं. ते पूर्ण ब्लॅक हुड लावलेलं होतं त्याला आणि तिथे नंबर तर दिसत नव्हता, फक्त कंपनी लक्षात आली, TVS कंपनीची रिक्षा आहे आणि ही पूर्ण ब्लॅक ह्यानं कव्हर केलेली आहे. मग त्या रिक्षांचा शोध TVS कंपनीच्या घेण्यासाठी जवळपास सिटीमध्ये 10,794 रिक्षांचं रेकॉर्ड आम्ही मिळवलं. त्याच्यामध्ये 1200 ते 1500 रिक्षांवरती कारवाई झालेली होती. त्यामुळे त्यांचे मागचे पुढचे फोटो होते आणि तिथले जे लोक लोक होते रिक्षाचे, नाईटला वगैरे असायचे, ह्या सगळ्यांकडे चौकशी करता आम्हाला ही रिक्षा शाहरुख नावाच्या एका माणसाची आहे अशी कळली. आणि तो राहायला शकील मंसूर म्हणून आहे आणि तो सध्या राहायला हडपसरच्या हद्दीमध्ये आहे. परंतु तो मूळचा बिजनौर उत्तर प्रदेशचा होता. मग त्याचं जेव्हा आम्हाला ही रिक्षाचा मालक कळला, मग त्याच्या मोबाईलवरून आम्ही त्याचे सीडीआर अनालिसिस केले. तर त्या दिवशी त्याचं सीडीआरचं लोकेशन तिथे मिळत होतं, त्या नवले ब्रिजच्या तिथं वगैरे मिळत होतं. आणि ज्या वेळेला आम्हाला आम्ही त्याला म्हणजे नंबर मिळाला त्या दिवसाचं त्याचं लोकेशन UPचं होतं. त्यामुळे मग इमिजिएट आमची टीम आम्ही तिकडे पाठवली आणि त्याला ताब्यात घेतलेला आहे. ऍक्च्युली तसा हा मर्डर डिटेक्ट करणं तेवढं इझी नव्हतं, कारण तांत्रिक विश्लेषणामध्ये सुद्धा खूप अडचणी येत होत्या. पावसामुळे सीसीटीव्ही फुटेजेस नव्हते, त्या दिवशीचे मिळणं अवघड झालेलं होतं कुठलेही. आणि असं ठिकाणी टाकलेलं होतं की तिथं लोकही त्यावेळेला कोणीच नव्हते, त्यामुळं तसं अवघड होता. परंतु भारतीय विद्यापीठच्या टीमने याच्यामध्ये फार चांगल्या प्रकारे काम केलं. दोन्ही PI जे आहेत, साळगावकर, राहुल खिलारे आणि निलेश मोकाशी, यांच्या टीमने अतिशय परिश्रम घेऊन जवळपास 2-3 दिवसापूर्वी हा मर्डर डिटेक्ट करून जाऊन हे आरोपीलाही ताब्यात घेतलेला आहे. हा, ऍक्च्युली हा जो आरोपी आहे हा रेकॉर्डवरचा आरोपी आहे. याच्यावरती 392 सारखे गुन्हे दाखल आहेत ऑलरेडी, आय थिंक कोंढवा पोलीस स्टेशनला वगैरे. हा पैशाच्या वादातून त्या लेडीकडे असलेले पैसे चोरण्याच्या उद्देशाने तो झालेला आहे. अजून तेवढं नाही, त्याची चौकशी चालू आहे. आता त्याची PC घेतलेली आहे, थोडस त्याच्यामध्ये चौकशीमध्ये बाकीच्या गोष्टी निष्पन्न होतील. नाही, दुसरा अँगल नाहीये याला. नाही, ओळख वगैरे असं काही नाहीये.
ऍक्च्युली तिनं ते रिक्षामधूनच त्याच्याकडे रिक्षातूनच ती चाललेली होती, त्यावेळेलाच ते पैशावरूनच ते झालं आणि त्याच्यामध्ये तिनं तिचे पैसे पण चोरलेले आहेत आणि तिला मारलेलं पण आहे त्या ह्याच्यामध्ये. महिलेचं नाव नाहीये, कामाचं मी सांगू शकत नाही तुम्हाला आता इथे. तिचं नाव काय? प्रीती सचिन वाखारे. हा, वाखारे, बरोबर. वय काय होतं तिचं? अजून काय? काम नंतर सांगते.